तर जय महाराष्ट्र पब्लिक, तर ओम जगताप टेक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे परत तुमचं। जे पण आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम आला असेल, पहिल्यांदा विजिट केलं असेल तर फटाफट चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण इथे मराठीमध्ये डेली तुम्हाला काही ना काही भेटत असणार आहे। तर चला आजचा टॉपिक तो म्हणजे आता इनसेमचा टाइम टेबल आपलं। तुम्ही भरपूर सारे मुलं आता इनसेम वगैरे द्यायचे असेल, भरपूर सारे मुलं फेल झाले असेल, त्यांना परत पेपर द्यायचा असेल आणि काही काही रेग्युलर मुलं असतील तर बीई, त्यानंतर टीई, एससी, एफई, तर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, तर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा हा टोटल अपडेट तुम्हाला मी दाखवतोय। तर आता आपली इनसेम कधी असणार आहे, इनसेमचे टेंटेटिव्ह डेट माझ्याकडे आलेलं आहे, तुम्हाला मी त्या टेंटेटिव्ह डेट सांगतो, त्यानुसार आपली इनसेम वगैरे होणार आहे। तर इनसेमचा टाइम टेबल पूर्ण बघा, ए टू झेड अपडेट आपल्या मराठी भाषेमध्ये आहे। तर जे पण चॅनलला नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा। तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर आता तुमची इनसेम एक्झाम, तर आता इनसेम एक्झाम कधी असणार, भरपूर सारे मुलं फेल झाले असणार, ते वाट बघत असतील। तर आता तुम्हाला टेंटेटिव्ह डेट सांगतो। टेंटेटिव्ह डेट म्हणजे तुम्हाला आधी सांगतो, म्हणजे आता टेंटेटिव्ह डेट अशा आहे की ज्या डेट म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या डेटनुसार तुमची इनसेम एक्झाम असणार, म्हणजे थोडं मागं पुढं होऊ शकतं, पण त्या डेट सांगणार आहे मी तुम्हाला, त्या डेटच्या आतच तुमची जी आहे इनसेम ती होणार आहे। तर SPPU आपल्या युनिव्हर्सिटी तुम्हाला सांगतो, भरपूर सारे मुलं आला असं वाटतं की युनिव्हर्सिटी कोणची आहे, तर इथे युनिव्हर्सिटी जी आहे ती आपली SPPU असणार आहे। SPPU युनिव्हर्सिटी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर इयर जे असणार आहे आपलं ते फर्स्ट इयर नसणार आहे, कारण फर्स्ट इयरचा अजून तुम्हाला माहितीच आहे, फर्स्ट इयरचा अजून भरपूर सारे प्रोसेस बाकी आहे, कॅपराऊंड बाकी आहे, एकच कॅपराऊंड झाला आहे, दुसरा तिसरा बाकी आहे आणि त्यांचं ॲडमिशन प्रोसेससुद्धा बाकी आहे। तर ही टेंटेटिव्ह डेट आहे त्या फक्त सेकंड इयर, थर्ड इयर आणि BE साठी आहे। आणि त्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही तेवढं सबस्क्राईब करून ठेवा, कारण दारांनो व्हिडिओ बनवायचं म्हणजे सोपं नसतं, एक क्रिएटरसाठी व्हिडिओ बनवणं एवढं इझी नाही आहे, तुम्हाला एवढे अपडेट देणं शक्य नाही होत, तर मी करत असतो। तर त्यानंतर आता डेट सांगतो तुम्हाला मी। तर आता भरपूर साऱ्या मुलांना असं वाटत होतं, मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं होतं की त्यांनी आता ह्या महिन्यामध्ये आपल्या एक्झाम असणार आहे का, तर ऑगस्टमध्ये तुमच्या इनसेम एक्झाम नसणार आहे, ती शेड्यूल केलेली आहे, ती सप्टेंबरमध्ये आहे। तर ऑगस्टमध्ये लास्ट वीकला जर झालं तर निर्णय होऊ शकतो, बट जास्त करून चान्सेस जे तुमचे आहेत इनसेम डेटचे ते 1 सप्टेंबर टू आता इथे दाखवतोच मी तुम्हाला, म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत आपली। तर 1 ते 10 सप्टेंबरच्या आतच तुमची जी इनसेम आहे ती होणार आहे, आणि ह्या डेटच्या नंतर सुद्धा होऊ शकतं 2-3 दिवस, किंवा आज सुद्धा होऊ शकतं, बट याच्या आतच तुमची इनसेम जी आहे ती होणार आहे। तर तुम्ही आता लवकर तयारीला लागा, आणि ज्यांची इन्सेम बॅक असेल ते लवकर इनसेम द्या, कारण त्या मुलालाच इनसेमची किंमत माहिती असते, ज्याचं एंड सेमला फक्त पूर्ण ऑल क्लिअर असतो, 28 ते 28 मार्क्स पडले असतात, बट इनसेममुळे त्याचा सब्जेक्ट कुठेतरी राहतो, कारण आपल्याला 40 मार्क्स टोटल लागतात। तर त्यामुळे सांगतो, डू हार्ड स्टडी अँड बेस्ट ऑफ लक फ्रॉम ओम जगताप टेक यूट्यूब चॅनल। तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी, कारण भरपूर सारे मुलं काय करता, इनसेम असे म्हणजे वाऱ्यावर सोडून जातात, काही काही मुलांना माहिती नसतं की इनसेम म्हणजे काय असतं। तर इनसेमचा हा डेट आहे, आणि जसा रेग्युलर पुढचा अपडेट येईल, ओरिजिनल डेट येतील, तसं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब राहू द्या, इथे तुम्हाला डेली मराठीमध्ये काही ना काही माहिती भेटत असणार आहे। आणि टेन्शन घ्यायचं नाही, इनसेम राहिली ना तर टेन्शन घ्यायचं नाही, परत द्यायची इनसेम परतसुद्धा आपल्याला देता येते, कॉलेजमध्ये चेकआउट करत जा, काही काही मुलांना माहिती नसतं, भरपूर सारे चॅनल वगैरे चेक करता बट कॉलेजला चेक करते नाही, तर हे काम तुमचं आहे, कॉलेजला जाऊन चेक करणं। तर चला, तुम्हाला हा अपडेट आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये कायम असत राहा।